गाईज मेडाचे जे ॲप्लिकेशन आहे ते 29/10/2025 ला सुरू झालेत. 11-12 आणि हा फर्स्ट म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2026 3 महिने तुम्हाला डेडिकेटेड भेटलेले होते मेडाच्या प्रिपरेशनसाठी कारण की 2 फेब्रुवारीपासून एक्झाम चालू होत आहे. मी तुम्हाला ह्यावाल्या एक्झामला प्रायोरिटीवर याच्यासाठी ठेवायला लावलं होतं, कारण की इथं ड्युरेशन ऑफ प्रिपरेशन सगळ्यासाठी सेम भेटलेली होती. कारण की जो सिलेबस होता तो पूर्ण नवीन होता. कन्व्हेन्शनलचे फक्त 2 किंवा 3च सब्जेक्ट होते. एक तर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल मशीन. एवढा जर तुमचा आधीच झाला असेल, तर तुम्ही एक्झॅक्ट सेम पोझिशनवर होते बाकी सगळ्या स्टुडंटसोबत. जर तुम्ही कन्व्हेन्शनल कोणत्या एक्झाम उचलणार, तर ऑलरेडी 4-4, 5-5, 6-6 वर्षापासून प्रिपरेशन करणारे लोकं आधीच आहे. जर तुम्ही त्याच्यासाठी जर प्रिपरेशन कराल, तर तुम्हाला तेवढी एफर्ट जास्त घ्यावा लागेल. पण मेडासाठी तसं नव्हतं. मेडासाठी डेडिकेटेड 3 मंथ्स होते आणि त्याच्यात तुम्हाला करायचं होतं. जर तुम्ही चांगले स्टुडंट असाल, सीरियस प्रिपरेशन करत असाल, तर नक्कीच तुमचं या एक्झाममध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण की हा सगळा सिलेबस नवीन होता. जर तुम्ही सिरियसली प्रिपेअर कराल, तर जसं तुम्ही युनिव्हर्सिटीसाठी प्रिपेअर करतात ना, एवढ्या दिवसासाठी आणि तेवढं, तर तुमचं सिलेक्शन होऊन जाणार. कारण की बेसिक कन्सेप्ट वगैरे तुम्ही जर क्लिअर करू शकले असाल या 3 मंथमध्ये, तर नक्कीच तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस मॅक्सिमम आहे. मी ऑलरेडी मेडासाठी नोट्स आणि एमसीक्यूज बनवलेले आहे. आजच्या टाईमाला अजून 15 दिवस बाकी आहे. तिथं 28 नोट्स झालेले आहे डेडिकेटेड मेडासाठी आणि एमसीक्यू पण मिनिमम आता 2800 तिथं देणार आहे मी. म्हणजे 2800 एमसीक्यू तिथं 100% भेटून जाईल. त्याच्यापेक्षा जास्तच भेटेल, कमी नाही. आता लास्ट 15 दिवस राहिलेले आहेत. तर तुम्हाला तिथे जॉइन करून ते एमसीक्यूज अटेम्प्ट करून जरी तुम्ही गेले, तर बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होणार. तुम्ही डायरेक्टली तिथं रँडमली जाऊन बसाल, तर मग सिलेक्शन थोडी होणार आहे ना. तुम्हाला टॉप 22 मध्ये यायचं आहे. असं नाही आहे की तुम्हाला फक्त एक्झाममध्ये जाऊन बसायचं आहे. तर त्याचा विचार करावा. बाकी आय होप तुम्ही स्वतःहूनही प्रिपरेशन केलेलं असेल तर चांगलंच असेल आणि तुमचा पेपर चांगला जावो. आता हे 15 दिवस चांगले युटिलाइज करा आणि तुमचं सिलेक्शन घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये भेटून जाईल किंवा अबाउट सेक्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही आपल्या पब्लिक चॅनलवर जा. तिथे पिन कमेंट आहे. तिथून माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जॉइन होऊन जा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट शॉर्टमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.